चालू करा प्लीज. आय थिंक टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय I-11 पनवेल संघानं. खरं तर पाठीमागचा सामना त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि 23 धावा डिफेंड केल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये. बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळं चांगली बॅटिंग जर झाली तर गोलंदाज नक्कीच प्रेशर टाकू शकतील दुसऱ्या सत्रामध्ये. याच रणनीतीनं टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो I-11 पनवेल संघानं. त्यामुळे पार्वती मेडिकल स्टोअर्स लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 ओव्हरची मॅच असेल. चला मॅच चालू करा. आज उशिरानं चाललोय आपण आणि पुढचा सामना दोन्ही टीम्स वेळेवर पोहोचा, कारण 3 ओव्हरची मॅच आहे, लवकर संपू शकते. नेक्स्ट मॅच असेल कळंबोली 11 कळंबोली आणि नाविश 11 वेचुंबे. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा आणि जसे 3 ओव्हर संपतील ना, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी असले पाहिजेत. चांबो प्रफुल्ल पाटील आणि त्याच्या साथीला जयेश भोईर, मिस्टर JB फ्रॉम भातांड, सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव टीम कडून विजय पिल्लाय, विजय बालाजी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्लॅश केला. एक्सलंट स्क्वॉट कट पाहायला मिळते. कमाल फटका होता चांबोच्या पॅट मधून निघालेला, व्हेरी फ्लॅटेड, जमिनीला समांतर, एक तंत्रशुद्ध फटका, षटकार कापला अक्षरशः. यावेळेस मात्र टॅलेंट आहे खरं तर. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. पहिला मॅच मध्ये 0 आउट होणारा बालाजीचं भव्य स्वागत झालंय. आणखीन एक क्षेत्ररक्षक चेतन गोसावी त्या ठिकाणी असून सुद्धा त्याच्या डोक्यावरून बॉल ढाळलाय. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू 2 इन अ रो. लगातार दुसरा षटकार. पाठीमागच्या मॅच मध्ये खरं तर एक कमालीचं षटक हाताळणारा विजय बालाजी. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार. चांबो ऑन फायर नाव. सुपर बॅटिंग. यावेळेस मात्र पाठीमागे बॉल चाललाय, त्यामुळे इकडे डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू चालला. एकच धाव मिळेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावर I-11 पनवेल संघाच्या. चांबो 24 लाईव्ह इव्हेंट्स नि दिलेली ओळख, परंतु पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला त्याचा ग्रामीण संघ बोरले असू द्या किंवा 24 लाईव्ह इव्हेंट्सचा ओपन संघ असू द्या किंवा अनेक संघ, आज I-11 पनवेल संघ अनेक ओपन संघांमधून सुद्धा चांबोची मागणी. खरं तर चांबोवर ज्यावेळेस ऑप्शन्स असतं तेव्हा सुद्धा खरं तर अनेक 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 ओनरच्या उड्या पडतात खरं तर या खेळाडूला घेण्यासाठी. चढाओढ असते या खेळाडूला आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी. समोर आल्यानंतर खरं तर त्याच्याकडे पाहणार नाही, पण जेव्हा मैदानामध्ये आपण जेव्हा जातो चांबो तेव्हा अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवतो. विजय पुन्हा एकदा. चांगली बॉलिंग जयेश भोईरला खेळवतोय, गरजेचं सुद्धा होतं कारण चांबोना 2 षटकार लगावले होते.
त्यामुळे कुठेतरी तो बाउन्स बॅक होणं फार गरजेचं होतं आणि तोच पिल्लाई काढून याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 7 इनिंग्स मध्ये 126 धावा ठोकल्या त्या चांबोनं. कमाल बॅटिंग केले. चेंज ऑफ पेस होता. आणखीन एक डॉट बॉल. जरूर 2 षटकार मारले असतील परंतु माझ्याकडे सुद्धा 30 गुणवत्ता आहे आणि ती दाखवली विजय बालाजीनं. आणि एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू सोडत पुन्हा एकदा खरं तर या ओव्हरवर सुद्धा कंट्रोल ठेवलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर होती त्याच धावा पाहायला मिळतात. 13 धावा बिनबाद. 3 डॉट बॉल जयेश भोईरला. सुपर बॉलिंग. त्यामुळे एखादा 2 चेंडूंवर खरं तर ते क्लास होता बॅट्समनचा. चेंडू इतकेही वाईट नव्हते बालाजीचे 2 षटकाराचे परंतु ज्या पद्धतीनं निराश न होता न डगमगता खरं तर त्यानं षटक कौरप केलं ना ते कमालीचं होतं. मी तर म्हणेन बऱ्याच वेळेला पहिल्या 2 बॉलमध्ये जर मोठे फटके आले तर गोलंदाज गोंधळून जातो आणि मग मोठं षटक येत असतं. परंतु बालाजीकडे खरं तर एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अनेक वेळेला व्यावसायिक क्रिकेट खेळताना अनेक मोठ्या मोठ्या संघाकडून त्याला आपण पाहिलंय आणि हे फार गरजेचं असतं. कीप काम पेशन्स तुमच्याकडे हवेत क्रिकेट खेळताना. आपटला होता परंतु तोही आपटून फेकून दिलाय. चांबोच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधला हा 3रा षटकार. काय स्वागत केला अविनाश वाघ. वाघाची वाडी संघाचा गोलंदाज. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न परंतु हुक शॉट फ्रॉम चांबो. सोपं नाहीये. थोडासा जरी रूम मिळाला शॉर्ट बॉल सहजतेनं खेळतो. बघाशी बालाजीला मारलेले ते स्क्वेअर ड्राईव्ह होते कमाल होते. अगदी कव्हर पॉइंटला 2 षटकार टोलवले होते. हे टॅलेंट आहे खरं तर. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये षटकार मारणं फार कठीण गोष्ट आहे. तुमच्याकडे टायमिंग तर हवंच पण त्याचबरोबरीने ताकद सुद्धा हवी आणि टायमिंग ताकदची उत्कृष्ट मेळ साधत चांबो सध्याच्या घडीला मैदानावर फटकेबाजी करतोय. सुपर बॅटिंग. चांगला बॉल होता खोदून काढलाय त्याला. यावेळेस मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक अविनाश वाघचं यावेळेस पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा बाउन्सर होता. हुक शॉट पाहायला मिळाला परंतु यावेळेस मात्र नक्कीच थोडंसं कंट्रोल मध्ये ठेवलंय. पहिल्या मॅच मध्ये 0वर बाद झाला होता चांबो परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि मैदान नेहमीच त्याच्यासाठी लाभदायक ठरलंय. या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण विचार केला 125 पेक्षा जास्त धावा या खेळाडूच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये आणि चांबोचा हा चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेगला. तीन धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. या शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेटला चेंडू येतो. चेतन गोसावी त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. नेक्स्ट मॅच कळंबोली 11 कळंबोली आणि नाविश 11 विचुंबे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज. दुसरी अनाउन्समेंट आपल्यासाठी टॉस साठी या. बॅट स्पीड प्रचंड होता. बॉल थोडा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर निघून गेला जो विकेट किपरला सुद्धा मिळालेला नाहीये. एक धाव जरूर मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 24 लाईव्ह इव्हेंट्स या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते. शॉर्ट बॉल पाठीमागे खेळून काढलाय. ज्या झोन मध्ये चांबोला एकच धाव मिळू शकते. स्कोर मूव्स टू 25. 25 धावा धाव फलकावर. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. पुन्हा एकदा एक चांगलं षटक म्हणावं लागेल अविनाश वाघचं. षटकार येऊन सुद्धा मोठं षटक येऊ दिलं नाहीये. जे केलं होतं विजय बालाजीनं सुद्धा पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले होते परंतु त्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये एकच धाव दिली होती. अविनाश वाघने पुढच्या 5 बॉलमध्ये फार धावा मोजलेल्या नाहीयेत. 6 धावा दिल्यात आणि त्याचमुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 13 दुसऱ्या षटकामध्ये 12 अशा 25 धावा धाव फलकावर. त्यामुळे दोन्ही सलामीवीर सध्याच्या घडीला खेळपट्टीवर असताना तिसऱ्या आणि शेवटच्या षटकामध्ये धावा काढाव्या लागतील. फक्त चांबोनं खेळून जमणार नाहीये कारण जयेश भोईरची साथ मिळालेली नाहीये. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्यानं काढली आणि तीच कुठेतरी चिंतेची गोष्ट आहे.
कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु प्रतिस्पर्धी टीम मध्ये सुद्धा विश्वजित म्हात्रे आहे, अजित मुंगाजी दोघंही चमकलेत पहिल्या मॅच मध्ये आणि त्यांना सुद्धा सामोरं जावं लागेल या बॉलिंग अटॅकला. पाहूया तिसरं आणि अंतिम षटक. चेतन गोसावी मॅन फ्रॉम बंगारपाडा. पहिलाच बॉल ड्राफ्ट केलाय, चान्स आहे यावेळेस, बॉल हवेत आहे, परंतु पाहूया चांगलं बॅकअप, चांगलं कव्हरअप त्या ठिकाणी करत असताना दुसऱ्या धावेचा कॉल धोकादायक होऊ शकेल, परंतु चेतन गोसावीला स्टंप सीट करता आलेले नाहीयेत. बाल बचावलाय, हात डोक्यावर गेलेत. संधी होती एक धाव वाचवण्याची, फलंदाजाला बाद करण्याची, कदाचित अंडरआर्म थ्रो सुद्धा इकडे जयेश भोईरला पॅव्हलियनकडे परतवू शकला असता, परंतु समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड फार गरजेचं असतं. त्या क्षणाला जे डोक्यामध्ये आलं ते केलं, परंतु इकडे मात्र बाल बचावलेत दोघेही. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची स्लाइस घेऊन बॉल स्टडमॅनकडे सिंगल मिळेल. 1 रन. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर 28. चला कळंबोली आणि वेचुंबे दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी प्लीज या. अक्षय पवार, संतोष मदने. ऑन साइडला भिरकावून दिलाय मिस्टर JB. पाहूया फटका कुठे चाललाय, बॉलला तर पाठवलंय, परंतु इकडे मात्र विश्वजित सांगते कदाचित यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका आहे, परंतु बॉल डिक्लेअर्ड झोन मध्ये त्या बाजूने गेलाय की षटकाराच्या रेंज मध्ये आहे आणि याची चाचपणी सुरू आहे. हा फटका अतिशय महत्वाचा असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. या धावा फार महत्वाच्या असतील, परंतु त्या मिळणार कोणाला आहेत हे पाहावं लागेल. आणि पाहूया पंच त्याची शहानिशा करतायत, परंतु जयेश भोईरच्या बॅटला खरं तर पहिल्यांदा झडकलेला हा चेंडू बाहेर तर पाठवलाय, परंतु षटकार की एक धाव याची चर्चा सध्या काढत असताना. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण पंच सुद्धा समोर आहेत अगदी, कारण स्क्वेअरलेग अंपायर असतात, परंतु पंच सुद्धा त्या साईडला आहेत समोरच्या दिशेला, त्यामुळे अगदी डोळ्यासमोर त्यांच्या चेंडू गेलाय, त्यामुळे त्यांचा निर्णय फार महत्वाचा असेल. चला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस संपा सिग्नल मॅक्झिमम नाव. षटकार येतोय, 6 धावा मिळतील. जयेश भोईरच्या बॅट मधून निघालेला टोला होता आणि या 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड नाव. हो यावेळेस मात्र मिस केला यावेळेस JB ना. जयेश भोईर पाजी वेलकम. पिंगारीचे नेहमीच 12th मॅन जगदीशजी परदेजी सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. चांगला बॉल होता यावेळेस, फुल लाईन होता, इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चांबो डेंजर एंडला होता, बाल बचावलाय, सिंगल मिळाली, परंतु धावसंख्या कंट्रोल मध्ये आहे या मॅचची. धावा झाला ते आतापर्यंत 35. समोरचा संघ सुद्धा तेवढाच प्रतिस्पर्धी तगडा संघ आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आणि खेळण्यासाठी तो चांबो तयार. हो यावेळेस मात्र स्क्वॉड ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे सापडलाय जयेश भोईर. बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवर आले सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं दोनही सलामीवीर शेवटपर्यंत असताना खरं तर धावा थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव टीम. आणि फायनल टोटल 36 धाबा धाव फलकावर. 37 धाबांची गरज आहे, परंतु पहिल्या इनिंग मध्ये 23 4 ओव्हर मध्ये वाचवल्या होत्या. ही गोष्ट सुद्धा दुर्लक्षित करून जमणार नाहीये, परंतु चेतन गोसावीने दिल्या 11 धावा, अविनाश वाघने दिल्या 12 धावा आणि बालाजीने दिल्या 13 धावा. अशा धावा झाल्या त्या 36, 11, 12 आणि 13. नॉट बॅड, या धावा होऊ शकतात, परंतु समोर बॉलिंग अटॅक चांगला आहे. चला कळंबोली 11 कळंबोली नाविश 11 वेचुंबे दोन टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या प्लीज. जो कॅप्टन टॉस साठी पहिल्यांदा येईल त्याला टॉस विन घोषित केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाहीत तर सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल, कारण आज 11 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे याची नोंद घ्या.
दोन्ही टीमचे कॅप्टन जर वेळेमध्ये आले नाहीत तर हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. फक्त हाच सामना, कारण संघ जर उशिरा आले तर. 36-37 टू विन नाव. 37 धावा करायच्यात. मॅच मध्ये जिंकण्यासाठी पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव, विश्वजित मात्रे मागच्या मॅच मध्ये 23 धावांची खेळी साकारली होती. अजित मुंगाजीने 19 धावा ठोकल्या होत्या. हे 2 खेळाडू राहिले तर या धावा त्यांच्यासाठी फार मोठ्या नाहीयेत, परंतु त्याच बरोबरीने उलट पक्षी आपण पाहिलं, आदित्य पाटीलने फक्त 3 धावांचं षटक हाताळलं होतं. सचिन मोरेनं 4 धावांचं षटक हाताळलं होतं. रत्नदीपनं 3 धावांचं षटक हाताळलं होतं. साहिल गायकरनं 6 धावांचं षटक हाताळलं होतं. आणि हे 4 गोलंदाज पहिल्या मॅच मध्ये यशस्वी ठरलेत आणि त्यांच्याकडे सुद्धा, त्यांच्या परफॉर्मन्स कडे सुद्धा आता लक्ष लागलंय. फिल्डिंग लगेच सजून घ्या. 37 रन्स टू विन, 37 धावा. आणि दोन्हीचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या आपण. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काका द लेजंड रघुनाथ परदेशी इन झालेत, त्यामुळे एक स्ट्रेंथ आहे. बऱ्याच वेळेला मुख्य खेळाडू, सिनियर खेळाडू, अनुभवी खेळाडूचं असणं एक वेगळा जोश असतो, एक वेगळा कॉन्फिडन्स देत असतो संघाला. फक्त त्याचं अस्तित्व सुद्धा खूप काही सांगून जातं. आणि काका आणि बरीच वर्ष सेवा केली क्रिकेटची, इन अन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. 37 रन्स टू विन आणि सलामीची जोडी मैदानामध्ये अभय आणि चलो रे. चला टॉस साठी लवकर या. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतोय आदित्य पाटील, मॅन फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र शरीराला जाऊन धडकला होता, थोडासा टायमिंग प्रॉपर करता आलं नाहीये. आदित्य पाटील म्हटलं तरी यस बॅटला ब्रश झालाय. पहिल्यांदा 1 रन मिळते पहिली धाव येत असताना. 37 धावांचं लक्ष आहे या जोडीला, मात्र शेवटपर्यंत राहावं लागेल. अजित मुंगाजी, मान फ्रॉम ओळे, आणखीन एक नामवंत खेळाडू. कमाल कमाल स्विंग बॉलिंग पाहायला मिळते आणि खासियत आहे, स्ट्रेंथ आहे. आदित्य पाटील म्हटला की लेफ्ट माउथ विकेटने जेव्हा गोलंदाजी करतो उजव्या हाताच्या फलंदाजांना अँगल बनतो आणि तोच अँगल बनल्यानंतर सुद्धा बाउन्स सुद्धा पाहायला मिळतात. तर फार कठीण होतं तिथून फटका सजवणं आणि ही खासियत आहे आदित्य पाटीलची. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे. संधी होती जरूर त्या ठिकाणी, अगदी समोर पडला आणि बॉल चालला आता मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये. एक जाव चान्स होता इकडे मात्र, कारण अजित मुंगाजीला बाद करण्याची संधी परंतु पोहोचू शकलेली नाहीयेत. क्षेत्ररक्षक सुद्धा नव्हते त्या क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, दोन्ही फलंदाजांनी एंड चेंज जरूर केलेत. स्ट्राईक रोटेशन्स खातं उघडलंय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा, 37 धावांची आवश्यकता. सामना 3 ओव्हरचा आहे. दुसऱ्या फेरीमधील हा सामना सुरू आहे. एका बाजूला पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव आणि दुसऱ्या बाजूला i11 पनवेल. आदित्यचा हा चेंडू पूल केला. शेवटपर्यंत थांबावं सुद्धा लागणार आहे फलंदाजांना. आदित्यचं परीक्षा घेणार जरूर ठरेल, कारण नामवंत गतवर्षीचा हंगाम टेनिस क्रिकेटचा सुद्धा गाजवलाय. ओ वळवलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. हातभर बाहेर पडतोय हा चेंडू आदित्य पाटीलचा. आणखीन एक डॉट बॉल, सुपर बॉलिंग. रिप्ले मधून आपण पाहू शकता पुन्हा एकदा
कमाल चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडस गती कमी केली होती खरं तर या चेंडूची, आणि त्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू वळवलाय ना उजव्या हाताच्या फलंदाजाला फार कठीण होतं. जिकिरीचं जातं आणि ते चित्र आतापर्यंत पाहायला सुद्धा मिळालंय. लेफ्ट आर्म आउट विकेट. नेक्स्ट बॉल. ओ हो, भन्नाट यॉर्क केला होता यावेळेस, मात्र फुल लाईन होता. चपकण्याचा प्रयत्न, रन तर जरूर मिळते, परंतु गोलंदाजी मधलं वैविध्यपणा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. सुपर बॉलिंग फ्रॉम आदित्य पाटील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 5 धाबा. 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 32 धाबांची आवश्यकता. नाविश 11 बिझुमे टीमच्या कर्णधाराला शेवटचा कॉल आहे. जर आपण आला नाहीत, कळंबोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. प्लीज टेक इट सिरियसली. मॅचेस जरी रबर बॉलच्या असल्या तरी प्राइज मनी जास्त जरी नसेल तरी सिरियसनेस हवा आहे. त्यामुळं वेळेमध्ये या, कारण बऱ्याचशा गोष्टी घडतात. इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही जर टॉस झाला तर त्यावेळेला तुम्हाला डिसिजन घेता येतं. मॅच संपल्या लगेच जाता येतं. बऱ्याच वेळेला मॅच संपल्यानंतर टॉस उडवले जातात, मग त्याच्यामध्ये अजून 5 मिनिटं जातात, आतमध्ये शिरायला 5 मिनिटं. नाहक आयोजकाचा 10 मिनिटाचा वेळ आपण खर्च करतो. त्यामुळे विनंती आहे, नाविश 11 बिझुमे वारंवार पुकार आपल्यासाठी टॉससाठी, अन्यथा इकडे कॅप्टन कळंबोलीचे उपस्थित आहेत, त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन आम्ही घोषित केव्हाही करू शकतो. मोरेचा हा बॉल यावेळेस मात्र आपल्याला कळलाच नाही. उमगलाच नव्हता खरं तर. सचिन मोरे मागच्याही मॅच मध्ये कमाल बॉलिंग केली होती. ग्राउंड स्टंप्स न गोलंदाजी करतोय. विश्वजित म्हात्रे समोर आहे. यावेळेस तर आडवा बॅटने खेळण्याचा निर्णय. बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड अगदी मधोमध पडला. रघुनाथ परदेशी त्या ठिकाणी आहेत. काकांच्या डोक्यावरून बॉल फ्राय झाला होता. दोन धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 7. 7 ऑन अ बोर्ड नाव. बॉलिंग सचिन मोरेची कमाल षटक सुरू आहे सध्याच्या घडीला. 22चा इशारा पंचांचा आलाय. एक डिक्लेअर्ड मध्ये रन प्राप्त जरूर होईल. वेग आहे प्रचंड. शॉर्ट रनअप जरी असला ना तर सचिन मोरे कडे ती ऍक्युरेसी आहे ना, ती कमालीची आहे. त्यामुळं अगदी कमी पावलं धावतो परंतु परफेक्शन चांगलं असतं गोलंदाजी मधलं. अचूकतेपणा जो आहे ना या गोलंदाजाचा, आणि त्याचमुळे अनेक वेळेला त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याच्या ग्रामीण संघासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला लाभदायक ठरलाय. फटका फसलाय. अभ्याचा झेल होता. पाठीमागे चांबो आहेत. बॉल डिक्लेअर्ड झोन मध्ये सिंगल मिळते. एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाही. 11 पनवेल संघच्या बॉलिंग अटॅकची चर्चा आजच्या दिवसभरामध्ये आहे. पहिला सामना 23 धाबा. प्रतिस्पर्धी संघाला 24 बॉल मध्ये 23 धाबा याच बॉलिंग अटॅकने काढू दिला नाहीये, आणि तोच बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला 37 धाबा डिफेंड करतोय. पहिले 4 चेंडू समाप्त झाले सचिन मोरेचे. स्कोर कार्डवर 9 धाबा आहेत. आणि अजूनही आपण पाहिलं ना तर 28 धाबा दूर आहे. 28 रन्स टू विन. लास्ट 8 बॉल टू गो. 8 बॉल 28 धाबा. अजित मुंगाजी ऑन स्ट्राइक. इकडे सुद्धा फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये, आणि हेच खऱ्या अर्थानं यश आहे गोलंदाजाचं. व्हेरिएशन्स पहा, तुम्हाला वेगवेगळे पद्धतीचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील. स्लोवर वन पाहायला मिळतील, बाउन्सर्स पाहायला मिळतील, आउटसाइड ऑफ स्टंप्स या फुल लेन तुम्हाला पाहायला मिळतात, आणि त्याचमुळे अडचणीमध्ये आणले दोनही मातबर फलंदाजांना. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धाबांची गरज आहे. 27 रन्स टू विन. रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. हुक करण्याचा प्रयत्न. एक चेंडू डिक्लेअर्ड झोन मध्ये चालला. 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव या संघाला गरज आहे तब्बल 26 धाबांची.
एकच धाव मिळते आणि या दोनही सलामीवीर असताना सुद्धा खरं तर मोठे फटके आलेले नाहीयेत. हे कौशल्य आहे गोलंदाजांचं. आई-11 पनवेल संघ आदित्य पाटीलनं 5 दिल्या, सचिन मोरेनं 6 दिल्या. आता रत्नदीप आलाय, त्यानंही मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती आणि या शेवटच्या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर पंजा. वेगात टाकलेला हा बॉल यामुळे स्लाइस केलाय, परंतु बॉल डिक्लेअर्ड झोन मध्ये सिंगल धावेनं सुद्धा कंटाळा आला असेल खरं तर या दोनही फलंदाजांना. काही सवय नाहीये दोनही फलंदाजांना सिंगल रनची, त्यामुळे स्ट्राईक रोटेशन होतात. परंतु तेवढेच दुःखी असतील, तेवढे खुश नाखुश असतील दोनही फलंदाज. कारण दोनही फलंदाज म्हटले की चौकार षटकारांची आतषबाजी सातत्याने पाहायला मिळते, परंतु गोलंदाजांनी कमाल केले. पहिला सामना तर असंच वाटलं होतं आई-11 पनवेल संघ पहिल्याच फेरीमध्ये गारद होतोय की काय, परंतु गोलंदाजांनी वाचवलं आणि या मॅच मध्ये सुद्धा तेच घडतंय. चॉप केलाय, कापलाय बॉल. काय बॉलिंग सुरू आहे, आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता रत्नदीपचा. एकच धाव, हेच घडते मगासपासून. सिंगल रन्सना फक्त स्ट्राईक रोटेशन सुरू आहे. एकदा अजित याच पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे, परंतु एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. आजचा दिवस थोडासा पावसाविना दिवस सुरू आहे, तसाच चौकार षटकारा विना इनिंग सुरू आहे ती पार्वती मेडिकल स्टोअर पारगावची. रत्नदीप यंगस्टारनं प्रभावित केलंय. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. यस पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्तकरण. टीमची टोटल या एकेरी धावेच्या बरोबरीनं जाऊन पोहोचले ती 15 वर. 22 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल 22 धावा. थोडस कठीण आव्हान आहे. इकडे मात्र बॉल हवेमध्ये जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरला येतोय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मधला पुढे जाऊन बॉल उचलतोय. फारशा मुवमेंट्स दिसल्याच नाहीयेत या मॅच मध्ये. स्वप्नीलजी कांबळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. नावी-11 विचुंबे संघ उशिरानं टॉस साठी. आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ डॉट बॉल. दोनही सलामीवीर असताना सुद्धा खरं तर बांधून ठेवलंय. काय बॉलिंग अटॅक आहे. पर्याय बरेचसे होते फलंदाजी मधले, परंतु ह्या 2 फलंदाजांवर शंका तरी कोण घेणार. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. 1+1 2 धावा. थोडासा वेळ वाढला, परंतु नेक्स्ट मॅच कळंबोली विरुद्ध नावी-11 बैचुंबे. सुपर ड्राईव्ह होता यावेळेस, मात्र अगदी स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. आणि या इकडे मात्र डॉट बॉल आणि हा सामना पुन्हा एकदा मोठ्या फरकानं जिंकलाय तो आई-11 पनवेल या संघानं. वेल प्लेड बॉयज. हार्दिक अभिनंदन टीम आई-11 पनवेल. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव संघाच्या गोलंदाजांनी धावा दिल्या होत्या 11, 12, 13 आणि आई-11 पनवेल संघाच्या गोलंदाजांनी धावा दिल्या 5, 6 आणि 7. आणि बालतबाज सामनावीर पुरस्कार मात्र जाईल 27 धावांची इनिंग सॅक करणारा मिस्टर चांबो प्रफुल्ल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.